वाटप केल्यास गुणोत्तर प्रमाण टॉपिक सुरू झाल्यानंतर मागे बेसिक गोष्टी सांगतो. गुणोत्तर प्रमाण ज्याला इंग्रजीत अनुपात, समानुपात आणि इंग्रजीत रेशियो प्रोपोर्शन म्हणतात. कसं असतं बघा, ज्या काही संख्या दिलेल्या असतात त्या संख्यांना एकाच संख्येने भागून त्यांचं प्रमाण काढलं जातं. ते बरोबर म्हणजे काय होतं प्रमाण बघा 25 75 ला किती भाग जातोय 5 बरोबर. 5 मध्ये किती 25 15 5 75 परत इथं आला 5 इथं आला 15 बरोबर. 5 आहे का 5 5 आहे का 15 म्हणजे 25 चे 75 चे प्रमाण भेटतं होते ना. दुसरी समजा आता इथं 36 आणि इथं आहे 14 इथं 36 14. आता बघा ज्या समसंख्या असतात एकच स्थानी ज्याला एकच स्थान म्हणतात दशक. बघा काही संख्या असतात प्रत्येक स्थानिक किंमत असते काही 1 2 3 4 5. आता याला एकक म्हणतात दशक शतक हजार दशहजार लाख. तसंच एकक संख्या जर सम असेल तर त्या संख्येला 2 ने भागतात. कितीने 2. आता 36 चे निम्मे किती असतात 18 14 चे निम्मे किती 7 म्हणजे 36 चे 14 चं प्रमाण किती आलं समजा 18 चे नमस्ते याला म्हणतात प्रमाण काढणे. आता बघा आता आपण जाऊ उदाहरण. उदाहरण असं आहे की समाधान व राहुल यांच्यामध्ये 1470 रुपयांची रक्कम दिनाच्या हे रेशोचं चिन्ह प्रमाणात दिनाच्या या प्रमाणात वाटप केल्यास राहुल किती रुपये असतील. आता बघा 1 नंबर नाव कोणाचं आहे समाधान. 2 नंबर राहुल. आता 1 नंबर नाव समाधान तर प्रमाण 1 नंबर त्याचं असेल 2 नंबर राहुल 2 नंबर राहुल पुढे पडणे करायचं. प्रमाण लिहिताना त्यासोबत x लिहायचं. आता दोघांमध्ये किती रक्कम वाटप करायची 1470 समजतंय. आता 4 आणि 3 किती 7 बरोबर 14 हे 70. ज्या संख्येला x असते तिथे जाताना काय असते बघा हे बरोबरचं चिन्ह असतं. समजा जर प्लस इकडे जात असला तो काय होतो मायनस. जर मायनस इकडे जात असला काय होतो प्लस. समजा बरोबरचं चिन्ह इथं भागिला असेल इकडे जाताना ते गुणिला होतं इकडे जाताना काय होतं भागिला होतं. इकडे सिक्वेन्स लक्षात ठेवा. आता 7x इकडे जाताना काय होतो भागिला होईल बाहेर निघाला 1470 भागिला 7. आता वाटतात बरोबर असा जो वाटतात तुम्हाला 7 दोन्ही किती बरोबर. आज 7 खाली आला 7 आहे x ची किंमत किती आली 210 बरोबर. आता x बरोबर 210 आहे. आता काय म्हटलं राहुल जवळ किती रुपये असतील. आता राहुलचं प्रमाण किती आहे 4x x ची किंमत किती आली 210. काही 4 0 0 4 1 4 4 2 8 जास्त टाइम ऊपर लगना राहुल कडे 3 0 0 3 1 3 3 730 रुपये कोणाकडे आता बघा दोघांची बेरीज करून भेटेल 4 3 7 8 7.
किती लोक आहे? लोक किती याच्यात? बघा, एका ठराविक रकमेला एक्स आणि वाय त्याचा प्रॉब्लेम घ्यायचा. यांच्यात 4 असतील. एक नंबर 4 आहे तर एक्सचं प्रमाण किती असणार? 4x. 2 नंबर वाय किती असणार? 3x. समजतंय? या प्रमाणात वाटप केली जाते. जर वायचा हिस्सा, कोणाचा हिस्सा? त्याचा हिस्साला किती रुपये? 24 आहे. बरोबर? किती रुपये? 24. 3x बरोबर 24. x बाहेर निघणार, 3 पुढे जाणार भागीला. बरोबर? 3 1 3, 3 8 किती? 24. 0 बरोबर. x ची किंमत किती आली? 800. आता काय म्हणताय? प्रत्येक ठराविक एकूण किती रुपये, ठराविक एकूण किती रुपये असते? एकूण म्हटलं म्हणजे आता x आणि y किती लोक आहे? 2. दोघांचं प्रमाण किती आहे? 4x आणि 3x. 4 आणि 3 7x. x ची किंमत किती आली आहे? 800. 8 7 किती? 56. म्हणजे 5600 रुपये असते. बघा, एका वर्गात मुली मुलांचे गुणोत्तर किती आहे? 13. बरोबर? तर त्या वर्गात मुलींची संख्या, आता कोणाच गुणोत्तर चाललंय? मुलींची. तर 13 आणि 12 एकूण किती? 25. बरोबर? 13 आणि 12. आता जर समजा मुलींचं विचारलं, मुलींचं प्रमाण किती? 13 आहे. शेकडा प्रमाण म्हणून 100 घेतला. 25 चोक 100, 13 चोक 12. समजा मुलांचं विचारलं असतं, मुलांचं प्रमाण 12, सुगंधा 100 एकूण 25 चोक 100, 12 चोक 48, 48 प्लस 52 इक्वल टू 100. सोपा सा प्रश्न. a चे बरोबर 3च्या, b चे बरोबर 5 असतात. तर a चे बरोबर किती? बघा किती आहे? तर बघा, दोन गोष्टी दोन वेळेस आले तर तिघं. a पण a b आणि c मांडणी करताना बघा, पहिलं प्रमाण काय आहे? a किती आहे? 3/4. a b किती? 3/4. आता b c 5 असतात तर b इथे का नाही? b डबल ने लिहायचं. त्याचं जे प्रमाण आहे त्याचे काही दोन घ्यायचं आणि सी करायचं. काय केलं? बी 2 वेळेस होता, तो काय केला? ए बी 3/4, बी सी 5. बीच्या खाली बी. आता गुणाकार करताना कसं? 5 त्रिक 4 पंचे 4 7 समजा काय केलं? 3 5. 5 त्रिक 15, 4 पंचे 20, 7. आता काय विचारलंय? एसी ए किती आहे? 15. सी किती आहे? समजा जर इथं 15 आहे, इथं जर 25 राहिलं असतं तर परत 5 त्रिक 15, 5 12. बरोबर? आता 15 आणि 25 ला भाग जात नाही, 28 ला सॉरी, म्हणून प्रमाण काय सर? ॲज इट इज.
पती व पत्नी किती लोक आहेत? 2. त्यांना त्यांचे बघा सरासरी पगार किती 65,000 आणि त्यांच्या पगाराचे गुणोत्तर किती 15,000. आता एक कंपनी त्याच्यामुळे प्रमाण किती ना पतीच्या 15 पतीच्या 11. तर सरासरी म्हटलं सरासरी काढताना काय करतात किती लोक आहेत ते 2. 15,000 किती 26. बरोबर 26 काय दोघांच्या प्रमाणाची बेरीज. बेक बे बेद्रिक 6. 13 एक 13 13 बदला किती 65. एकची किंमत किती आली 5,000. राईट. आता कोणाचा पत्नीचा पगार किती? पत्नीचा प्रमाण किती 11 आहे. एकची किंमत किती आहे 5,000. 11 5 55. नेमकं 2 एखादं प्रमाण 3x दोघांनी 2x किती कर्मचारी आहेत तो आपी आणि तर संख्या प्रमाण किती 3x आणि किती आहे 2x. त्यांना एकूण मजूर किती भेटते 400 रुपये.
दोन किती 5x बरोबर 4. इथलं भागला जाणार 8 म्हणजे किती 40. x ची किंमत किती आली 80. समजतंय ना. तर p ला किती p चा म्हणजे 3x आहे. दोनशे